जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। भिक्षू महासंघाच्या राज्यभरातून आलेल्या भंतेजींच्या उपस्थितीने वर्षावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव झाला। गेली 2 वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन म्हणूनच जनसेवा करत आलोय असे मुख्यमंत्री म्हणाले। अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरीही जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे। हे आपण आचरणात आणले तर समाज, राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। आज ज्ञान जरी खूप असले तरी बुद्धाचे तत्वज्ञान देखील तितकेच आवश्यक आहे असेही ते म्हणाले। दौलत मिली किसी को तो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो पहलवान बन गया, बाबासाहेब मिले मुझको तो इंसान बन गया अशी रचना सादर करत त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आदर व्यक्त केला। राज्याचा कारभार तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो असेही ते म्हणाले। तथागत भगवान गौतम बुद्धांना मी कोटी कोटी वंदन करतो। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। आज या वर्षा निवासस्थानी उपस्थित सर्व आदरणीय भंतेजींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज या आपल्या उपस्थितांच्या उपस्थितीने वर्षा या निवासस्थानी प्रेमाचा आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। गेले 2 वर्ष तरी मी सीएम म्हणून काम करत असलो तर लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन। आणि सामान्य माणसाच्या या वर्षा निवासस्थानी तुमच्यासारखे सर्व असामान्य भंतेजी उपस्थित झालेले आहेत हे माझं मी भाग्य समजतो। आणि मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष, युद्ध सुरू आहे, परंतु खरं सांगायचं म्हटलं तर आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज, आपला देश, आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धाचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे। आणि म्हणून हे मत आणि हे मानणाऱ्यांपैकी मी आहे। आमचं राज्य सरकार या दोन्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे। आणि म्हणून आपण भंतेजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला धम्माचल अजिंठा लेणी येथे पाली भाषेच्या विद्यापीठास मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे। त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिलंय त्याच्याबद्दल एक बैठक लावू। आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे तसा निर्णय आम्ही घेतलाय। तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय असेल, अभ्यासिका असेल, आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल। आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं काम होईल। छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्याचा विकास सुद्धा आपला सरकार आपलं करतंय। आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये वर्षावास या पवित्र महिन्याला फार महत्त्व आहे। तरी या पावन महिन्यात आदरणीय भिक्खूगणाला घरी बोलावून अन्नदान व संगनाचं पवित्र कार्य माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हातून घडावे एवढं माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे आयोजन झालं।
आणि आपण सगळेजण आलात या कार्यामध्ये. आपले राहुल लोंढे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, अनिल गायकवाड, आपले राजू वाघमारे या सगळ्यांचंच योगदान आहे. या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे काही आम्ही समाजासाठी करतोय, या राज्याला पुढे नेण्यासाठी करतोय. आणि खरं म्हणजे आपला देश पुढे गेला तर राज्य पुढे जातं, देशाचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो. आणि म्हणून देश आपला जगभरामध्ये भारत देश हा नंबर 1चा देश झाला पाहिजे असा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आदरणीय प्रधानमंत्री महोदय त्या दिशेने प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्र देखील मोठं राज्य आहे. आणि आपण पाहिलं की आज तुम्हाला गेल्या 2-2.25 वर्षामध्ये आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे. आज मोठे मोठे रस्ते होत आहेत, पूल होत आहेत, मेट्रो होती आहे, अनेक प्रकल्प होत आहेत. आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजनाही होत आहेत. म्हणजे त्याच्यातलं एक उदाहरण फक्त सांगेन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आहेत. सरकार कुणासाठी असतं? सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आले पाहिजे सर्व घटकांसाठी. मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, आपण सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण जे जन्माला आल्यानंतर आपण स्वतःसाठी तर जगतो, पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठे कधी म्हणजे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय. भंतेजी आपले आशीर्वाद, असेच आपले सहकार्य, योगदान आणि शुभाशीर्वाद असेच कायम असू द्या एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. या सोहळ्याची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाने आणि सामूहिक प्रार्थनेने झाली. यावेळी उपस्थित भंतेजींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिवरदान, वस्त्रदान करण्यात आले. भंतेजींनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धम्म आशीर्वाद दिले. यानंतर भंतेजींसाठी भोजनदानाचा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, डॉक्टर राजू वाघमारे, अनिल गायकवाड उपस्थित होते. ऑल इंडिया भिक्षू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्ता महाथेरो म्हणाले, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळात प्रसेनजित नावाचा राजा होता. तो सुद्धा अशाच प्रकारे भोजनदान, धम्मदान करत होता. त्याची आज आठवण आम्हाला आली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असा हा भोजनदानाचा कार्यक्रम झाला, याची इतिहासात नोंद होईल असे गौरवोद्गार महाथेरो यांनी काढले. वर्षावर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल भंतेजींनी आनंद व्यक्त केला.